त्रिची विमानतळावर सध्या इमर्जन्सी लँडिंगची तयारी सुरू आहे, कारण शारजाहून एक विमान त्रिची विमानतळावर लँड करणार होतं. हे विमान अजूनही लँड करू शकलेलं नाहीये, कारण विमानामध्ये बिघाड झालेला आहे. सध्या हे विमान हवेतच घिरट्या घालते. या विमानाचा जर मार्ग आपण पाहिला तर त्रिची विमानतळावर आल्यानंतर हे विमान हवेतच घिरट्या घालते. हे विमान लँड करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, पण लँड करता येत नाहीये, कारण विमानामध्ये बिघाड झालाय. सध्या या विमानामध्ये जवळपास 140 प्रवासी आणि क्रू मेंबर्स आहेत. या सगळ्यांना सुरक्षितपणे खाली उतरता यावं, या विमानाचं लँडिंग सुरक्षितपणे व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि इमर्जन्सी लँडिंगची सर्व तयारी सध्या त्रिची विमानतळावर करण्यात येते. या विमानतळाच्या वरच्या बाजूला एक नदी आहे आणि त्या नदीवर एक डॅम आहे. कुल्ली डॅम असं या डॅमचं नाव आहे. त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय, भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला जातोय, कारण ह्या विमानाचं लँडिंग विमानतळाच्या धावपट्टीवरच होईल का याची शाश्वती नाहीये. त्यामुळे सगळ्याच परिस्थितीचा आढावा सध्या घेतला जातोय. त्रिची विमानतळावरची आत्ताची परिस्थिती काहीशी तणावग्रस्त आहे, कारण या विमानतळावरनं 140 प्रवाशांना सुखरूप उतरवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. विमानतळावर आत्ताची परिस्थिती अशी आहे की सगळ्या बाकीच्या विमानांची उड्डाणं थांबवण्यात आलेली आहेत. अनेक सध्या ॲम्ब्युलन्सेस आहेत ज्या इथे उतरवण्यात आलेल्या आहेत. माझ्या मागची जी ही दृश्य आहेत ती तुम्हाला ही परिस्थिती आत्ता काय आहे विमानतळावरची ती सांगण्यासाठी पुरेशी आहे. ही जी हिरवी रेषा दिसते हे विमान आहे आणि ह्या विमानानं आत्तापर्यंत काय केलेलं आहे, त्याचा मार्ग कसा क्रमण केलेला आहे त्याचं हे दृश्य आहे. झालं असं की या विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान लँड होऊ शकत नाहीये, त्यामुळे ते हवेत घिरट्या घालते. आत्तापर्यंत या विमानानं विमानतळाच्या भोवती किती घिरट्या घातल्यात हे आपल्याला या आकारांवरनं सहज लक्षात येतं. या विमानतळाच्या एका बाजूला म्हणजे इथे तुम्हाला जी निळी लाईन दिसते ही एक नदी आहे. त्या नदीवर एक डॅम आहे, म्हणजे आजूबाजूला पाण्याचा मोठा साठा आहे. पण हे विमान ज्या त्रिची विमानतळावर आत्ता लँड करायचं तिथे लँड करता येत नाहीये, कारण या विमानामध्ये मोठा बिघाड झालेला आहे. हे विमान जोपर्यंत लँड होत नाही तोपर्यंत हे विमान हवेत घिरट्या घालत राहील. जर या विमानाला आणखी काही वेळ हवेमध्ये घिरट्या घालायच्या असतील तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असेल की या विमानामध्ये इंधन नेमकं किती आहे. कारण विमान जेव्हा हवेत घिरट्या घालत असतं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की इंधन कधीपर्यंत पुरेल. त्यामुळे जोपर्यंत हे इंधन आहे तोपर्यंतच हे विमान हवेतून खाली कसं उतरवायचं यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या विमानामध्ये जवळपास 140 प्रवासी आणि क्रू मेंबर आहेत आणि त्या सगळ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी, सगळ्यांना सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. जेव्हा विमान इमर्जन्सी लँडिंग करतं त्यावेळेस प्रत्येक विमानतळावर काही विशेष व्यवस्था करण्यात येतात आणि त्याच व्यवस्था सध्या या विमानतळावर सुद्धा करण्यात आल्या आहेत. आणि पुन्हा एकदा या विमानानं आपली दिशा बदलली आहे. आत्ता जे विमान आपल्याला या बाजूला दिसत होतं त्या विमानानं पुन्हा एकदा दिशा बदलली आहे आणि हे विमान वळले पुन्हा एकदा मागच्या बाजूला. म्हणजे इथे आधी त्या विमानानं घिरट्या घातल्या, त्यानंतर ते विमान इथपर्यंत पोहोचलं आणि आता इथून पुन्हा असं मार्गक्रमण करत हे विमान पुन्हा एकदा जिथे आधी घिरट्या घालत होतं तिथेच पोहोचले. त्यामुळे हे विमान कधीपर्यंत खाली येईल याची कोणतीही शाश्वती आत्तापर्यंत देता येत नाहीये. एकूण हा जर आपण सगळा प्रवास एक चौकोनी आकार साधारण आपल्याला कळतो की ज्या आकारामध्ये किंवा ज्या परिघामध्ये हे विमान कधीपासून घिरट्या घालते. बराच वेळ झाला पण हे विमान अजूनही लँड करण्यामध्ये यश येत नाही. रामराजे आपले प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत, दिल्लीचे प्रतिनिधी आहेत. रामराजे, आत्ताची काय अपडेट आहे या विमानासंदर्भातली? बिलकुल हायड्रोलिक सिस्टीम जी आहे ती फेल झालेली आहे आणि त्यामुळेच हे समोर समस्या आलेली आहे. परंतु सगळं आता जे अवलंबून आहे ते म्हणजेच की पायलटवर
आणि जी माहिती मिळते आपल्याला पायलट सोबत सतत संपर्कामध्ये आहे हा. आणि त्याचबरोबर की पायलट हा अनुभवी आहे. त्यामुळं अशा प्रसंगी किंवा असे काही आणीबाणीचे प्रसंग येत असतात तर त्यावेळेस सुद्धा पायलटला तयार राहण्याची सुद्धा मेंटली, फिजिकली आणि टेक्निकल दृष्ट्या सुद्धा तयारी करून घेतलेली असते. आणि असे अगोदर अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्या वेळेस असे तांत्रिक खराबी आलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असतं तर एक तर की सतत सूचना देणं आणि दुसरं म्हणजे की पायलटचा अनुभव. तर हा पायलट अनुभवी असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्यामुळं पायलटने सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जे करतोय कारण आता ते विमानाने चक्कर मारतायत परंतु आता थोड्याच वेळामध्ये लँडिंग होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. 8:30 वाजता बरोबर ही लँडिंग होणार असल्याची आता ताजी माहिती मिळते आणि त्यासाठी फ्युल कमी करणं गरजेचं असतं. कारण जर लँडिंग जर क्रॅश झाली आणि फ्युलमुळे मोठा स्फोट होऊ शकतो. मग अशा वेळी फ्युल कमी करणं हे गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की जर चाक जर ओपन झाले नाहीत कारण मुळात हा जो प्रॉब्लेम आहे तोच झालेला आहे की चाक जे आहे ते ओपन होताना दिसत नाहीयेत. मग जर तशी जर परिस्थिती जर निर्माण झाली तर मात्र मग काय केलं जाणार आहे तर त्याची सुद्धा तयारी ठेवण्यात आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे की जरी लँडिंग झाल्यानंतर विमान काही प्रमाणामध्ये जरी क्रॅश झालं तर ते किती टक्क्यामध्ये क्रॅश होतं याच्यावर सुद्धा लक्ष दिलं जातं. 20% क्रॅश होतं, 50% क्रॅश होतं का कशा पद्धतीने क्रॅश होतं त्याच्यावर सुद्धा लक्ष दिलं जातं. आणि त्यासाठी मग नंतरची ह्या घटनेच्या नंतर मग काय तयारी असू शकते तर त्याची तयारी जी आहे ती आताच करून घेतलेली आहे. 20 अँब्युलन्स सिस्टीम, अग्निशमन दल, त्याचबरोबर डॉक्टर्स, सर्व नर्स, हे संपूर्ण स्टाफ जो आहे आसपासचा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे. कारण शेवटी काय की 141 प्रवाशांचा जीव जो आहे तो एका पायलटवर अवलंबून आहे. त्यामुळे या एका पायलटच्या हातामध्ये त्या प्रवाशासाठी आता सर्वस्व जे आहे ते पायलटच असणार आहे. त्यामुळे त्याच्या हातामध्ये हे 141 जणांचा जीव आहे आणि ही तांत्रिक जरी खराबी असेल तर त्याच्यावर पायलट कसा मार्ग काढतोय हे पाहणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की काही अंतर गेल्यानंतर ही खराबी जी झालेली आहे ती लक्षात आलेली आहे. ही तांत्रिक जी झाले ते लक्षात आलेले आहे. जर हे विमान आणखीन पुढे गेलं असतं तर मात्र लँडिंगच्या वेळेस आणखीन अडचणी येऊ शकल्या असत्या परंतु ते टाळलं गेलेलं आहे आणि विमान जे आहे ते आता लँडिंगची तयारी केलेली आहे. संध्याकाळच्या सुमारास साधारणतः 5:45 म्हणजे 5 रामराजे आता एक महत्वाची अपडेट या विमानासंदर्भातली आणि सगळ्यांचा जीव सुटकेचा निश्वास सोडणारी बातमी आली. हा जो पॉइंट तुम्हाला दिसतंय विमान इथे लँड झालेलं आहे. बराच वेळ हे विमान हवेमध्ये घिरट्या घालत होतं आणि अखेरीस हे विमान लँड करण्यामध्ये यश आलेलं आहे. त्रिची विमानतळावरची ही घटना आहे. या विमानतळावर 140 प्रवाशांना आणि क्रू मेंबरला घेऊन हे विमान घिरट्या घालत होतं. बराच वेळ घिरट्या घातल्यानंतर हे विमान यशस्वीपणे लँड करण्यामध्ये यश आलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचं हे विमान आहे जे शारजाहून त्रिचीकडे येत होतं आणि हेच विमानामध्ये बिघाड झाल्यामुळं बराच वेळ विमान हवेत घिरट्या घालत होतं. मात्र आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, हे विमान सुखरूपपणे उतरवण्यामध्ये यश आलेलं आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचं हे विमान सगळ्या प्रवाशांना घेऊन सुखरूपपणे खाली उतरले. ज्यावेळेस या विमानामध्ये बिघाड झाला आणि विमान सुरक्षितपणे लँड करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर पायलटनं या विमानाच्या घिरट्या घालायला सुरुवात केली. जसं आपल्याला रामराजे आत्ता सांगत होते की विमानामध्ये असलेलं इंधन हा अशा वेळेत क्रुशियल पॉईंट असतो कारण इतक्या इंधनासह अचानकपणे लँडिंग केलं आणि कदाचित स्फोट झाला तर भडका उडण्याची शक्यता असते. त्यामुळे जितकं इंधन कमी करता येईल तितकं इंधन कमी करणं गरजेचं असतं आणि इंधन कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मार्ग असतो तो म्हणजे हवेत घिरट्या घालत राहणं. मात्र अशा वेळेस ही बाब महत्त्वाची असते की कोणत्या पॉईंटला हे विमान नेमकं खाली उतरवायचं. कारण या विमानामध्ये जो प्रश्न निर्माण झाला होता त्यातला एक मुद्दा हा होता की विमानाची चाकं बाहेर येत नव्हती. जेव्हा विमान हवेत असतं त्यावेळेस चाकं फोल्ड असतात आणि जेव्हा विमान लँड करत असतं त्यावेळेस ही चाकं बाहेर येतात. पण अनेकदा जेव्हा इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ येते त्यावेळेस मोठा मुद्दा हाच असतो की चाकं बाहेर येत नाहीत आणि विमान उतरवण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. अशा वेळी इमर्जन्सी लँडिंग करताना विमान जमिनीला घासण्याची शक्यता असते आणि आग लागण्याची शक्यता असते आणि त्या दृष्टीनं सगळी इमर्जन्सी लँडिंग केली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणातले एक प्रमुख नेते जे आत्ता आपल्यासोबत आहेत, ज्यांनी बराच काळ वैमानिक आणि या क्षेत्रामधला अनुभव घेतलेला आहे, अभिजित अडसूळ आत्ता आपल्यासोबत आहेत. अभिजित अडसूळजी, मला पहिल्यांदा तर हे सांगा की एखादं विमान जेव्हा इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ येते त्यावेळेस पहिले काय ऑप्शन असतात? इमर्जन्सी ही एक प्रकारची नसते. विमानामध्ये इंजिन चालू करण्यापासून
ते टेक ऑफ करण्यापर्यंत आणि लँडिंग पर्यंत हम्म. ते वेगवेगळे प्रकार आहेत. आणि आता जस्ट आपल्या यांच्याकडून मला जे लक्षात आलं हा. काही हायड्रॉलिक फेलियर हम्म. नक्कीच आहे. कारण हायड्रॉलिक ही गोष्ट अशी आहे, हा. कारण विमानाचं आपण जर वजन पाहिलं तर म्हणजे जे मी स्वतः उडवत होतो बोईंग 737 ओके. ते 60 ते 70,000 किलो पासून ते 2 लाख किलो पर्यंतची विमानं असतात. हम्म. आणि एखाद्या माणसाने ही जी मोठी विमानं किंवा एखादी वस्तू आपण म्हणतो टेक ऑफ लँडिंग जर ताकदीने जर आपण करायला गेलो तर ताकदीने शक्य होत नाही. आणि म्हणून हे हायड्रॉलिक सगळीकडे वापरले जातात जे आपलं काम सोपं करतात. हम्म. मग ते आपलं कंट्रोल कॉलममुळे जे टेक ऑफ साठी आपण जे खेचतो त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कंट्रोल कॉलम साठी सुद्धा हायड्रॉलिक्स लागतं. तुमचे जे फ्लॅप्स येतात त्याच्यासाठी सुद्धा हायड्रॉलिक्स लागतात. लँडिंग गिअर जे असतात त्याच्यासाठी सुद्धा हायड्रॉलिक्स लागतात. आणि एक सर्टन अमाऊंटचं लिक्विड त्या हायड्रॉलिक्स त्याच्यामध्ये फ्लुइड असतं. हा. आणि जर त्याची क्वांटिटी समजा कधी लिकेज होते, कधी काही अजून प्रॉब्लेम होतो हम्म. आणि त्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. असे भरपूर प्रॉब्लेम आहेत. यामध्ये नक्की कुठला प्रॉब्लेम झाला हायड्रॉलिक्सचं कधी कधी फ्युएल लिकेजही होतं आणि त्याच्यामुळे कधी फ्लॅप्स आणि लँडिंग गिअर सुद्धा खाली येण्यापासून प्रॉब्लेम होतो. हम्म. आणि तेव्हा मग इमर्जन्सी लँडिंग करावे लागतात. आणि आता तुम्ही जी माहिती सांगितली ती खूप महत्वाची आहे, कारण प्रवास करत असताना, विमान प्रवास करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये अनेकदा धाकधूक असते. पण आज झालेला हा प्रकार हा काही नेहमीचा नसतो, एक्सेप्शनल कंडिशन्स आहेत. पण अशा वेळेला प्रवाशांनी नेमकी कोणती माहिती त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, त्या दृष्टीनं तुम्ही आत्ता दिलेली माहिती मला वाटते खूप महत्त्वाची आहे. सध्याची समाधानाची बाब ही आहे की ज्या विमानाच्या बाबतीत आपण बोलत आहोत ते विमान सुखरूपपणे उतरलेलं आहे आणि या विमानातला प्रत्येक प्रवासी सुखरूप आहे. अभिजित अडसूळजी, खूप खूप धन्यवाद. तुमच्या नेहमीच्या क्षेत्रापेक्षा वेगळ्या असणाऱ्या पण तुम्ही ज्यामध्ये पारंगत आहात त्या विषयावर बोललात आमच्याशी आणि ही माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल. शारजाहून त्रिचीला निघालेलं हे विमान आता सुखरूपपणे उतरलेलं आहे. या विमानाचं लँडिंग झालेलं आहे. मात्र हे लँडिंग होण्यापर्यंतचा या विमानाचा जो प्रवास आहे तो सगळ्यांचीच धाकधूक वाढवणारा होता, कारण हे विमान बराच वेळ हवेत घिरट्या घालत होतं. जेव्हा विमान हवेमध्ये फिरत असतं त्यावेळेस त्याचा मार्ग रेकॉर्ड केला जात असतो कंट्रोल रूम मधनं, आणि तो मार्ग जो रेकॉर्ड झालेला आहे ते फक्त आपल्याला इथे अशा रेषा दिसत आहेत. याचं कारण असं आहे की बराच वेळ हे विमान इथेच फिरत होतं, इंधन कमी केलं जात होतं. इमर्जन्सी लँडिंग जेव्हा करायचं असतं त्यावेळेस हा एक महत्त्वाचा उपाय असतो किंवा तो करावा लागतो, कारण विमान जेव्हा उतरतं त्यावेळेस जर ठिणग्या उडाल्या तर कोणताही स्फोट होऊ नये, आगीची घटना घडू नये, यासाठीचा हा मार्ग असतो. बराच वेळ घिरट्या घातल्यानंतर अखेर हे विमान धावपट्टीवरच उतरवण्यात यश आलेलं आहे. आणि हे विमान उतरताना जर काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं यासाठीची सर्व व्यवस्था त्रिची विमानतळावर तैनात करण्यात आली होती. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट, विमान सुखरूपपणे उतरले. विमानातले सगळे प्रवासी आता सुखरूप आहेत. या बातमीसह या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर महत्त्वाच्या घडामोडी पाहत रहा NDTV मराठी.